आपल्या शेतात केळी कधी लागवड केली? ही 25 एप्रिलला लागवड केलेली आहे केळी. आणि त्यानंतर आपण आंतरपीक घेतले. आंतरपीक ही एक मेला चक्की लागवड केलेली आहे. आता त्याचे जे काय काय वाढवलं? तिला 6 रुपये भाव मिळालेला आहे. हा माल कुठे जातो? हा माल गुजरात, UP, राजस्थान. आंतरपीक घेण्यामागचं कारण काय? आंतरपीक घेण्यामागचं कारण केळीला बी उन्हाळ्याचे संरक्षण होऊन जातं आणि आपल्याला बेनिफिट असं भेटतो की जो केळीला खर्च लागतो तो त्याच्यात निघून जातो. केळीला जे आपण फवारणी खत वगैरे ते पाणी देणार आहे, हो हो, तेच पाणी याला देते. केळीला पाणी आणि खत देतो आपण, ते केळीला पण देते. त्यामुळे एका खर्चामध्ये किती आहे क्षेत्र? ते क्षेत्र 2 एकर आहे बरोबर. 2 एकर. 2 एकर. त्या 2 एकर मध्ये किती उत्पन्न येईल आता चक्रीचं कमीत कमी 10 ते 12 टन उत्पन्न येईल. पहिल्या तोड्याला, दुसऱ्या वेळेला 5-6 टन येईल. आणि किती खर्च लागलेला आहे याला? खर्च फक्त आम्ही पोटॅश दिलेलं आहे 10 किलो आणि 3 एकर दिलेलं 10 किलो, बस. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही खर्च नाही. म्हणजे केळीला जे लागणारा खर्च आहे ते याच्यात निघून जाईल. खर्च म्हणजे एकदम कमी केलेला आहे आपण चक्रीला. जे शेतकरी शेती करतात त्यांना काय आव्हान करणार? नाही, शेतीत आपण स्वतःच करतो. नाही, शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छितो की आपण ते आंतरपिके घ्यायला पाहिजे. त्याच्यापासून आपण जो खर्च करतो इतर पिकांना त्याच्यामुळे आपल्याला बेनिफिट, खर्च पण निघून जातो आणि उत्पन्न पण भेटून जातं. आणि जो दुसरा माल येतो त्याच्या प्रॉब्लेम 100% प्रॉफिट भेटतो. म्हणजे पारंपरिक एकच पिकावर न राहता 2 पीक घ्यायला पाहिजे. घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जो होणारा नुकसान आहे टाळता येतं. ताज्या